साईशा शांताराम शेटये. तुम्ही येऊन जे डेकोरेशन केला पळय तेका कितले दीस लागले आणि कसले साहित्य यूज केला? आमकां 1 म्हयनो लागलो हे डेकोरेशन करपाक. सगळ्यांनी आमकां हेल्प केली. आमी जितली आसा 18 जाणां तितल्यांनी हे डेकोरेशन केले. आमकां हे द्रोणे लागले, पत्रावळी लागले आणि तेका सुतली लागले, बांबूज लागले, ते आमकां त्या काकान दिले. आणि आमी हे सगळे मेळून रातभर असे कंप्लीट बी केले. आमी वर्साच्या वर्सा आता इको फ्रेंडली करतले अशें आमी हे केला. कितला गेल्या वर्सा कितें केल्ले? गेल्या वर्सा सुट्टांचे केले. सुट्टांचे केल्ले. आता हे डेकोरेशन करता पळय, आता फुडल्या वर्सा कितें करतले ते केन्ना चित्ता तुमी? आमी 3 महिन्या पयलीं 3 महिन्या पयलीं चित्ता. ओके. तशी आमकां तयारी करची पडटा न्हू, मागीर आमी तयारी करता. कमीत कमी 2 पिढये जाल्या. 2 पिढये जाले. 2-3 पिढये जाले. पयलींची चवथ आणि आताची चवथ कसो फरक दिसता तुमकां? पयली महागाई तर तितली नसली, आता सगळीकडे महागाई वाडलेली आसा. आता भुरगे इको फ्रेंडली असे करतात आणि काही जण खंय तरी प्लास्टर ऑफ पॅरिसचे मुर्त्यो हाडटात आणि प्लास्टीक जे बाजारात मेळतात तेचे डेकोरेशन करतात. तेचेर तुमचें कितें म्हणणें? त्या काळान उपलब्ध असले काय नासले? त्या काळात प्लास्टिक पॅरिसचे नासले, पण आम्ही पहिले पासून आमचे मातीचीच गणपती हा. आम्ही प्लास्टर ऑफ पॅरिस वापराना. ओके. तेन्ना चवथ साजरी करताना काय अडचणी येताले? ना, काय अडचण ना? काय अडचण. ओके. आता गणपती कितले दीस असता तुमचो? आमचो वार्षिक 5 दिवस. 5 दिवस. डेकोरेशन केले म्हणजे आता प्रत्येक घराघरांनी डेकोरेशन असता. काही लोक डेकोरेशन करिना, पण एखाद्या घरान जर डेकोरेशन केले जाल्यार पळोवपाक येता. मागीर तुम्ही हे 1-2 दीस वाडयतात गणपती? ना ना, आम्ही वाडयना. कित्याक कंप्लीट वाड्या वयले आमचे गावचे 5च दिवस असतात. ओके. येस.